नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी माय सुधीर मध्ये, जिथे तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल साध्या सोप्या सरळ मराठी भाषेमध्ये. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत मॅट्रिक्सची रँक नॉर्मल फॉर्म मेथडने कशी कॅल्क्युलेट करायची, आणि त्याच्यावरचं एक आपण बोर्ड एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे जे एक्झाम मध्ये 4 मार्क्ससाठी येतो. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून त्यांचा खूप फायदा होईल. ठीक आहे. सो बघूया आपण पहिल्यांदा हे नॉर्मल फॉर्म काय असते एखाद्या मॅट्रिक्सची. सो समजा आपल्याला एक नॉन झिरो मॅट्रिक्स दिलाय ए, आणि तो आपण रिड्यूस करू शकतो खालील 4 फॉर्म मध्ये. कुठले 4 फॉर्म मध्ये आपण दिलेला नॉन झिरो मॅट्रिक्स रिड्यूस करू शकतो बघा. IR0, IR0, IR000. जर दिलेला नॉन झिरो मॅट्रिक्स ए आपण या 4 फॉर्म मध्ये रिड्यूस करू शकलो तर त्याच्यामध्ये हे आय आर म्हणजे काय असतं, आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो. किती बाय कितीचा, ऑर्डर आर चा. ठीक आहे. मग या 4 फॉर्मला आपण काय म्हणत असतो, नॉर्मल फॉर्म असं म्हणत असतो. सो समजा आपल्याला एखादा मॅट्रिक्स दिला असेल 3x3 चा, तर त्याचा नॉर्मल फॉर्म म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, तो दिलेला मॅट्रिक्स ए रिड्यूस करायचा आहे कशामध्ये, या नॉर्मल फॉर्म मध्ये. म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, त्या मॅट्रिक्स मध्ये आयडेंटिटी मॅट्रिक्स आणायचा आहे. मग तो आर या ऑर्डरचा. मग आता 3x3 चा जर मॅट्रिक्स असेल तर मला आयडेंटिटी मॅट्रिक्स किती बाय कितीचा मिळू शकतो, एक तर 3x3 चा मिळू शकतो. काय असतो 3x3 चा आयडेंटिटी मॅट्रिक्स, 1 0 0 0 1 0 0 0 1. ठीक आहे. म्हणजे हे काय झालं बघा, हा काय आला, आयडेंटिटी मॅट्रिक्स आला 3x3 चा, I3. ओके. सो त्या आयडेंटिटी मॅट्रिक्सची जी ऑर्डर असेल तीच आपली दिलेल्या मॅट्रिक्सची रँक असणार आहे. हे लक्षात ठेवा. ओके. इथं लिहिले बघा, रँक ऑफ मॅट्रिक्स ए इन नॉर्मल फॉर्म इज आर. आर म्हणजे काय, त्या आयडेंटिटी मॅट्रिक्सची ऑर्डर. सो या मॅट्रिक्सची ऑर्डर सॉरी रँक काय येणार, 3 येणार. ठीक आहे. हा झाला पहिला फॉर्म. किंवा आपण दिलेला 3x3 मॅट्रिक्स असाही रिड्यूस करू शकतो. काय करायचं आहे आपल्याला, त्याला आयडेंटिटी मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये आणायचं आहे. 1 0 0 0 1 0 0 0 0. आता इथं बघा, या मॅट्रिक्स मध्ये कुठला नॉर्मल फॉर्म आलेला आहे, हा जो चौथा आहे तो नॉर्मल फॉर्म आला आहे. इथं दिसतंय बघा तुम्हाला, इथं काय दिसतंय, आयडेंटिटी मॅट्रिक्स दिसतोय 1 0 0 1. किती बाय कितीचा आहे हा, 2x2 चा आहे. आणि बाकीचे सगळे राहिलेले एलिमेंट काय, 0 आहेत. सो हा फॉर्म झालेला आहे. सो आपण काय करू शकतो, दिलेला मॅट्रिक्स ए कशामध्ये रिड्यूस करायचा आहे मला, आयडेंटिटी मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये. मग तो आयडेंटिटी मॅट्रिक्स 3x3 चा असेल किंवा 2x2 चा असेल. ठीक आहे. सो याच फॉर्म्सना आपण काय म्हणतो, नॉर्मल फॉर्म म्हणतो. सो लक्षात ठेवा, नॉर्मल फॉर्मचा यूज करून जर आपल्याला रँक फाइंड आउट करायची असेल तर काय करायचं आहे, दिलेला मॅट्रिक्स आयडेंटिटी मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये चेंज करायचा आहे. मग ते आता कसं चेंज करणार दिलेला मॅट्रिक्स नॉर्मल फॉर्म मध्ये. सो त्याला काही स्टेप्स आहेत. पहिली स्टेप आहे, काय करणार आपण, दिलेल्या मॅट्रिक्स ए वरती एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचे. आणि त्यातला जो पहिला एलिमेंट असेल A11 म्हणजे पहिला एलिमेंट जो असेल त्याला काय करायचं, 1 करायचं. ठीक आहे. सपोज आता मला काहीतरी मॅट्रिक्स दिलाय 2 3 4. आपण फक्त 3x3 साठीचा नॉर्मल फॉर्म सोडवणार आहे. -1 2 5 असं काहीतरी मला मॅट्रिक्स दिलाय 1 4 3. सो पहिली स्टेप काय आहे, जो फर्स्ट एलिमेंट आहे A11 डायगोनल मधला फर्स्ट एलिमेंट जो आहे त्याला काय करा, 1 करा, युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन और कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. ही पहिली स्टेप आहे. दुसरी स्टेप, तो एलिमेंट 1 केल्यानंतर आता काय करायचं आहे बघा. आता सपोज पहिला एलिमेंट डायगोनल मधला 1 झालाय, त्याच्यानंतर काय करायचं, रो आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरून त्याच्या खालचे एलिमेंट काय करायचे, 0 करायचे. आणि त्याच्या राईटचे एलिमेंट पण काय करायचे,
0 करायचे. आता हे लक्षात ठेवा, मी जे सांगतोय ते त्या डायगोनल एलिमेंट जो 1 केलाय त्याचे खालचे एलिमेंट 0 करण्यासाठी आपण रो ट्रान्सफॉर्मेशन वापरणार, आणि डायगोनल एलिमेंट जो आपण 1 केलाय त्याच्या राईटचे एलिमेंट 0 करण्यासाठी आपण काय करणार, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करणार. ठीक आहे. सो आता काय झालं, डायगोनलच्या खालचे एलिमेंट आपण 0 केले आणि राईटचे पण एलिमेंट 0 केले, हे दुसऱ्या स्टेपला. नंतर थर्ड स्टेप, आता काय करायचं, ही प्रोसिजर रिपीट करायची आहे प्रत्येक डायगोनल एलिमेंटला जोपर्यंत आपल्याला नॉर्मल फॉर्म मिळत नाही तोपर्यंत, म्हणजे काय, आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळत नाही तोपर्यंत. ओके. नेक्स्ट स्टेपला मी काय करणार, हा जो डायगोनल मधला दुसरा एलिमेंट आहे त्याला काय करणार, 1 करणार युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन और कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं, त्या 1च्या खालचा एलिमेंट 0 करायचा रो ट्रान्सफॉर्मेशन वापरून, त्या 1च्या राईटचा एलिमेंट 0 करायचा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरून. ठीक आहे. आणि शेवटची स्टेप, डायगोनल मधला तिसरा एलिमेंट काय करा, 1 करा युजिंग रो और कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. आणि त्याच्यानंतर पुढे काही येणार नाही कारण खाली आणि राईटला कुठलेही एलिमेंट नाही. ठीक आहे. सो लक्षात आलं, कुठलाही स्क्वेअर मॅट्रिक्स किंवा कुठलाही मॅट्रिक्स ए नॉर्मल फॉर्म मध्ये कसा चेंज करायचा. ठीक आहे. आता आपण याच्यावरचं एक बोर्ड एक्झाम्पल सोडवूया म्हणजे आपली आयडिया क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. सो एक्झाम्पल काय विचारले बघा, हे बोर्ड मध्ये विचारलेलं आहे 4 मार्क्ससाठी. रिड्यूस दी फॉलोइंग मॅट्रिक्स टू नॉर्मल फॉर्म. पहिला काय करा, दिलेला मॅट्रिक्स नॉर्मल फॉर्मला रिड्यूस करा आणि मग त्याची रँक फाइंड आउट करा. फाइंड इट्स रँक. कुठला मॅट्रिक्स आपल्याला रिड्यूस करायचा आहे नॉर्मल फॉर्म मध्ये, 1 2 3 2 3 4 3 4 5. किती बाय कितीचा आहे, 3 बाय 3चा आहे. समर 23च्या बोर्ड एक्झाम मध्ये हे 4 मार्कासाठी विचारलेलं आहे. आपण काय करूया, पहिला दिलेला मॅट्रिक्स ए लिहून घेऊया, 1 2 3 2 3 4 3 4 5. ठीक आहे. आता याला काय करायचं, आपल्याला नॉर्मल फॉर्मला रिड्यूस करायचं आहे. सो पहिली स्टेप काय, डायगोनल मधला जो काही पहिला एलिमेंट आहे त्याला काय करायचं आहे, 1 करायचं आहे. मग डायगोनल मधला आपला पहिला एलिमेंट कुठला आहे, 1च आहे. सो 1 करावा लागेल का, नाही करावं लागणार. सो आपली पहिली स्टेप ऑलरेडी कम्प्लिटेडच आहे एक्झाम्पल मध्ये. डायगोनल मधला फर्स्ट एलिमेंट 1 करा, तो ऑलरेडी 1च आहे. ठीक आहे. सो स्टेप 1 आपली कम्प्लीट झाली. नेक्स्ट स्टेप 2 ला काय करायचं आहे, युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. रो ट्रान्सफॉर्मेशन वापरून काय करायचं, त्या 1च्या खालचे एलिमेंट 0 करायचे आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरून त्या 1च्या राईटचे एलिमेंट 0 करायचे. सो आता आपण पहिल्यांदा काय करूया, 1च्या खालचे एलिमेंट 0 करूया. मग आता 1च्या खाली कुठले एलिमेंट आहेत, 2 आणि 3, या दोघांनाही 0 करायचं आहे. सो पहिला आपण 2 ला 0 करूया. मग आता बघा जरा, हा 2 कुठल्या रो मध्ये आहे, सेकंड रो मध्ये आहे. सो पहिला काय करूया, सेकंड रो चे सगळे एलिमेंट लिहून घेऊया. काय सेकंड रो चे एलिमेंट, 2 3 4. कोणाला 0 करायचं आहे, आपल्याला या 2 ला 0 करायचं आहे. मग आता या 2 ला 0 करण्यासाठी मी एक रो यूज करणार. तो रो कुठला असणार आहे, आपला जो डायगोनल एलिमेंट ज्या रो मध्ये आहे तोच रो यूज करायचा. लक्षात ठेवा, एलिमेंटला 0 करण्यासाठी. सो डायगोनल एलिमेंट कुठल्या रो मध्ये आहे, फर्स्ट रो मध्ये. सो R1 चा यूज करणार. सो R1 चे एलिमेंट काय आहेत, 1 2 3. ठीक आहे. सो आता या 2 ला मला जर 0 करायचं असेल तर काय व्हायला पाहिजे, दोन्ही नंबरची व्हॅल्यू सेम यायला पाहिजे. याची 2 आहे तर याची पण 2च आली पाहिजे. मग याची व्हॅल्यू जर 2 यायची असेल तर आपल्याला याला कुठल्या तरी नंबरने मल्टिप्लाय करायला लागेल. कुठल्या नंबरने मल्टिप्लाय करायला लागेल, कॉमन सेन्स आहे, जो 2 आहे त्यानंच मल्टिप्लाय करायचं. सो 2 ने मल्टिप्लाय केलं, सरळ सरळ अपोजिटने मल्टिप्लाय करा. 1 ला जर 2 करायचं असेल तो इथं जो आहे नंबर 2 त्यानेच मल्टिप्लाय करायचा. आता ही प्रोसिजर सगळीकडे फॉलो करायची प्रत्येक एलिमेंटसाठी. सो 2 ने आपण नेक्स्ट एलिमेंट 2 ला पण मल्टिप्लाय करणार, 3 ला पण मल्टिप्लाय करणार. ठीक आहे. सो R1 च्या प्रत्येक एलिमेंटला 2 ने मल्टिप्लाय केलं. का, कारण मला व्हॅल्यू सेम पाहिजे होती. जो एलिमेंट 0 करायचा आहे त्या दोन्हीची व्हॅल्यू सेम यायला पाहिजे. 2 ला मला 0 करायचा होता म्हणून आपण 1 ला 2 ने मल्टिप्लाय केलं आणि हेच ऑपरेशन सगळ्या एलिमेंट्सना अप्लाय करायचं. ठीक आहे. तर व्हॅल्यू सेम झाली, आन्सर 0 कधी येणार, ऍडिशन घेतल्यावरती का सबट्रॅक्शन घेतल्यावरती, ऑब्वियस आहे सबट्रॅक्शन घेतल्यावरती. सो सगळीकडे आपण सबट्रॅक्शन घेऊया. जे काही ऑपरेशन करणार आहे ते आपण सगळीकडे फॉलो करायची. ओके. सो आपलं ट्रान्सफॉर्मेशन काय आलं, R2 - 2R1. ठीक आहे.
आता कॅल्क्युलेट करूया. 2 मायनस 2 इंटू 1 2 म्हणजे काय 0. हा नेक्स्ट 3 मायनस 2 इंटू 2 म्हणजे 4. आणि 3 मायनस 4 किती येतं -1. नेक्स्ट 4 मायनस 2 इंटू 3 म्हणजे किती 6. आणि 4 मायनस 6 म्हणजे किती -2. ठीक आहे. सो पहिलं ट्रान्सफॉर्मेशन कम्प्लीट केलं. आता हा एलिमेंट 2 काय झालाय 0 झालाय. आता काय करायचं आहे 3 ला पण 0 करायचं आहे. 1 च्या खालचे सगळे एलिमेंट 0 पाहिजे. सो 2 0 झाला. आता 3 ला 0 करूया. हा मग आता चेक करायचं हा 3 कुठल्या रो मध्ये R3 मध्ये. सो R3 चे एलिमेंट लिहून घेऊया. काय 3 4 आणि 5. ठीक आहे. कोणाला 0 करायचं आहे त्याला हायलाइट करतो. कोणाला 0 करायचं आहे मला 3 ला. कशाचा यूज करणार मी सांगितलं. कुठल्या रोचा यूज करायचा ज्या रो मध्ये आपला डायगोनल एलिमेंट आहे त्या रोचा. कुठल्या रो मध्ये डायगोनल एलिमेंट आहे फर्स्ट रो मध्ये. फर्स्ट रो चे एलिमेंट लिहूया 1 2 आणि 3. ठीक आहे. आता या 3 ला 0 करायचं असेल तर इथं पण 3च आला पाहिजे. व्हॅल्यू सेम यायला पाहिजे. मग आता 3 यायचं असेल तर 1 ला कशाने मल्टिप्लाय करायला पाहिजे 3 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. मग हेच ऑपरेशन सगळ्या एलिमेंट्सना अप्लाय करायचं. सो 3 ने 2 ला पण मल्टिप्लाय करणार 3 ला पण मल्टिप्लाय करणार. सो R1 च्या प्रत्येक एलिमेंटला 3 ने मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. आता आन्सर मला 0 यायचं असेल तर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन घ्यायला पाहिजे. काय घेणार आन्सर 0 यायचं असेल तर -3 -3 किती येतं 0. मग हेच ऑपरेशन बाकीच्या एलिमेंट्सना पण अप्लाय करा. ठीक आहे. बाकी कॅल्क्युलेट करूया. मग 4 मायनस 3 इंटू 2 6. 4 मायनस 6 म्हणजे किती -2. लास्ट 5 मायनस 3 इंटू 3. 3 इंटू 3 म्हणजे किती 9. सो 5 मायनस 9 म्हणजे काय -4. ठीक आहे. सो बघा आपण काय केलं फर्स्ट डायगोनल एलिमेंट जो होता तो 1 केला. त्याच्या खालचे दोन्ही एलिमेंट काय केले 0 केले. आता हे जे ट्रान्सफॉर्मेशन आपण अप्लाय केले ते एलिमेंट ए मध्ये रिप्लेस करूया. सो ए चा पहिला रो ऍज इट इज राहील 1 2 3. दुसरा आणि तिसरा रो आपण ट्रान्सफॉर्म केलेला आहे. काय आले दुसऱ्या रो चे एलिमेंट आफ्टर ट्रान्सफॉर्मेशन 0 -1 आणि -2. आणि रो 3 पण आपण ट्रान्सफॉर्म केलाय. काय आलं बघा रो 3 चे एलिमेंट 0 -2 आणि -4. ठीक आहे. सो स्टेप 2 मधली आपण अर्धी स्टेप कंप्लीट केली. डायगोनलच्या खालचे एलिमेंट 0 केले. आता काय करायचं डायगोनलच्या राईटचे दोन्ही एलिमेंट 0 करायचे. राईटचे एलिमेंट 0 करत असताना कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरायचा. ठीक आहे. मग आता बघा कोणाला 0 करायचं आहे आपल्याला 2 ला 0 करायचं आहे. कुठल्या कॉलम मध्ये आहे सेकंड कॉलम मध्ये. सो सेकंड कॉलमचे एलिमेंट लिहा काय 2 -1 आणि -2. कोणाला 0 करायचं आहे त्याला हायलाइट करा. कोणाला 0 करायचं आहे आपल्याला 2 ला 0 करायचं आहे. मग आता कॉलम यूज केला पाहिजे. कोणाला कुठला कॉलम यूज करणार तो 2. बघा जिथं डायगोनल एलिमेंट आहे त्याच कॉलमचा यूज करायचा. डायगोनल एलिमेंट आपला कुठल्या कॉलम मध्ये फर्स्ट कॉलम मध्ये आहे. सो त्याचाच यूज करायचा. सो C1 चे एलिमेंट लिहूया 1 0 0. ठीक आहे. कोणाला 0 करायचं आहे 2 ला. म्हणजे व्हॅल्यू दोघांची पण सेम यायला पाहिजे. मग व्हॅल्यू सेम यायची असेल तर 1 ला कशाने मल्टिप्लाय करायला पाहिजे 2 ने. मग हे 2 मल्टिप्लाय करणं सगळीकडे 2 इंटू 0 2 इंटू 0 2 इंटू C1. C1 च्या प्रत्येक एलिमेंटला 2 ने मल्टिप्लाय केलं. मग आता काय करायचं ऍडिशन का सबट्रॅक्शन सो दॅट आन्सर 0 येईल. 2 आणि 2 यांची सबट्रॅक्शन घेतली तर आन्सर काय येतं 0 येतं. ठीक आहे. मग ही सगळीकडे फॉलो करूया मायनस मायनस मायनस. ओके. सो 2 -2 0 -1 -2 इंटू 0 म्हणजे काय असतं 0 असतं. सो -1 -0 म्हणजे -1. -2 -2 इंटू 0 म्हणजे 0. सो -2 -0 म्हणजे काय येणार -2. 0 मधून काही ऍड करा सबट्रॅक्ट करा सेम तोच नंबर आपल्याला मिळतो. ठीक आहे. सो राईट मधला 2 ला 0 केला. आता कोणाला 0 करायचं 3 ला 0 करायचं. हा मग 3 कुठे आहे कॉलम 3 मध्ये. सो कॉलम 3 चे एलिमेंट लिहूया 3 -2 -4. कोणाला 0 करायचं आपल्याला 3 ला 0 करायचं त्याला हायलाइट करूया. कशाचा यूज करणार आपला डायगोनल एलिमेंट ज्या कॉलम मध्ये आहे त्याचाच. डायगोनल एलिमेंट कुठल्या कॉलम मध्ये फर्स्ट कॉलम मध्ये. सो फर्स्ट कॉलमचा यूज करणार. सो फर्स्ट कॉलमचे एलिमेंट लिहा काय आहेत 1 0
0. 3 ला 0 करायचं आहे आपल्याला, सो व्हॅल्यू याची पण 3च आली पाहिजे. मग याची व्हॅल्यू जर 3 यायची असेल तर कशाने मल्टिप्लाय करायला पाहिजे? 3 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. सो कॉलम 1 च्या प्रत्येक एलिमेंटला 3 ने मल्टिप्लाय करूया. ठीक आहे. आता ऍडिशन घेणार का सबट्रॅक्शन, सो दॅट आन्सर 0 येईल. हे पण 3 आहे, हे पण 3 आहे. कॅन्सल कधी होणार? जर सबट्रॅक्शन घेतली तर. ओके, सो सगळीकडे सबट्रॅक्शन घेऊया. ओके, मग कॅल्क्युलेशन्स करू. 3 - 3 0, -2 -3 इंटू 0 म्हणजे किती? 0. आणि -2 - 0 म्हणजे काय? -2. कुठल्याही नंबरमध्ये 0 ऍड करा, सबट्रॅक्ट करा, परत तोच नंबर मिळतो. ठीक आहे. इथं पण काय येणार? 3 इंटू 0 म्हणजे 0. सो -4 - 0 म्हणजे काय? -4. ठीक आहे. जर तुम्हाला तोंडी जमत नसेल, कॅल्क्युलेटर वापरा. आता व्यवस्थित लक्ष द्या. आता मॅट्रिक्स ए चे इलेमेंट लिहित असताना कॉलम वाईज लिहायचे. लक्षात ठेवा, इलेमेंट आता कॉलम वाईज केअरफुली लिहा. पहिला कॉलम आपला अनचेंज्ड आहे, त्यामुळे तो आहे तसा राहील. 1 0 0. ठीक आहे. आता दुसरा कॉलम आपण बदललाय, ट्रान्सफॉर्म केलाय. काय आले त्याचे एलिमेंट? 0 -1 आणि -2. ठीक आहे. तिसरा कॉलम पण आपण ट्रान्सफॉर्म केलाय. काय आले त्याचे एलिमेंट? 0 -2 -4. ठीक आहे. सो बघा, दुसरी स्टेप पण आपण कंप्लीट केली. जो डायगोनल इलेमेंट 1 होता त्याच्या खालचे इलेमेंट 0 केले रो ट्रान्सफॉर्मेशन वापरून, आणि त्याच्या राईट साईडचे इलेमेंट 0 केले कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करून. ठीक आहे. आता पुढची नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे? आपल्याला रिपीट करायचं आहे. आता हे सगळं डायगोनल इलेमेंट साठी रिपीट करायचं आहे. म्हणजे आता जो दुसरा डायगोनल इलेमेंट आहे, कुठला आहे दुसरा डायगोनल इलेमेंट? आपला -1. याला पहिल्यांदा काय करणार आपण? 1 करणार. ओके, मग आता हा 1 आहे का? नाही आहे. मग याला 1 करायचं आहे. मग 1 करायचं असेल तर काय करणार? सरळ सरळ सिंपल कॅल्क्युलेशन आहे. इथं -1 आहे, मग याला जर 1 करायचं असेल तर काय करायला पाहिजे? मायनसने मल्टिप्लाय करायला पाहिजे. ठीक आहे. सो R2 मध्ये हा -1 आहे. मग हा 1 करायचा असेल तर याला कशाने मल्टिप्लाय करणार? -1. ठीक आहे. त्यासोबतच खालचा रो पण बघा, याच्यामध्ये पण सिम्प्लिफिकेशन होतंय. जर सिम्प्लिफाय होत असेल तर करा, अदरवाईज काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही आहे तसं सोडवलं तरी चालेल. मी आता इथं सिम्प्लिफाय करतो. R2 मध्ये पण बघा काय सिम्प्लिफाय होते, प्रत्येक इलेमेंटला -2 ने भाग जातोय. ठीक आहे. सो R3 च्या प्रत्येक इलेमेंटला आपण कशाने भाग घालूया? -2 ने भाग घालूया. का? कारण सिम्प्लिफाय होतंय म्हणून. ठीक आहे. सो मग आता ए काय येणार बघा? आफ्टर दिस ट्रान्सफॉर्मेशन, आता हे रो ट्रान्सफॉर्मेशन केले त्यामुळे इलेमेंट लिहिताना रो वाईज लिहायचे. पहिला रो आहे तसा 1 0 0. दुसरा रो चेंज केलाय आपण. कसा चेंज केलाय? दुसऱ्या रोला -1 ने मल्टिप्लाय केलंय. का? कारण मला डायगोनल इलेमेंट जो आहे तो +1 लागतो. सो -1 ने मल्टिप्लाय केला तर काय येणार? -1 इंटू 0 0, -1 इंटू -1 +1, आणि -1 इंटू -2 +2, मायनस प्लस होणार. ठीक आहे. आणि तिसऱ्या रो मध्ये काय ट्रान्सफॉर्मेशन केलंय? प्रत्येकाला -2 ने डिवाइड केलंय. 0 अपॉन -2 म्हणजे 0, -2 अपॉन -2 म्हणजे काय? 1, आणि -4 अपॉन -2 म्हणजे काय येणार? 2. मायनस मायनस प्लस 4 डिवाइड बाय 2 म्हणजे 2. ठीक आहे. सो सेकंड डायगोनल इलेमेंट आपण 1 केला. आता पुढची स्टेप काय करतो? त्याच्या खालचा इलेमेंट 0 करतो रो ट्रान्सफॉर्मेशन वापरून, आणि राईटचा इलेमेंट 0 करतो कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरून. सो पहिल्यांदा काय करूया? खालचा इलेमेंट 0 करूया. मग या 1 च्या खालचा इलेमेंट आपल्याला 0 करायचा आहे. हा कुठल्या रो मध्ये आहे? थर्ड रो मध्ये आहे. ठीक आहे. सो थर्ड रोचे इलेमेंट लिहून घेतो. काय थर्ड रोचे इलेमेंट? 0 1 2. कोणाला 0 करायचं आहे त्याला हायलाइट करा. 1 ला 0 करायचा आहे, हा 1. ओके, 0 करायचा आहे. मग कशाचा यूज करून 0 करणार? मी सांगितलंय, आपला डायगोनल इलेमेंट ज्या रो मध्ये असेल किंवा ज्या कॉलम मध्ये असेल त्याचा. आता हे रो ट्रान्सफॉर्मेशन आहे त्यामुळे डायगोनल इलेमेंट ज्या रो मध्ये आहे त्या रोचं वापरायचं. सो डायगोनल इलेमेंट आपला कुठल्या रो मध्ये आहे? सेकंड रो मध्ये आहे. सो सेकंड रोचा आपण यूज करणार. काय? सेकंड रोचे इलेमेंट 0 1 2. ठीक आहे. मग आता या 1 ला 0 करायचं असेल तर व्हॅल्यू सेम यायला पाहिजे.
ऑलरेडी सेमच आहे, आपल्याला इथं सेम करावी लागणार नाही. मग तर फक्त चेक काय करायचं, ऍडिशन घ्यायची का सबट्रॅक्शन. 1 आणि 1 ची सबट्रॅक्शन घेतली तर काय आन्सर येतं, 0 येतं. सो 1 मायनस 1 0, सगळीकडे आपण सबट्रॅक्शन घेणार. ठीक आहे, R3 मायनस R2 हे ट्रान्सफॉर्मेशन आपण यूज केलंय या 1 ला 0 करायला. ठीक आहे, सो कॅल्क्युलेशन करूया. 0 मायनस 0 म्हणजे 0, 1 मायनस 1 म्हणजे 0, 2 मायनस 2 म्हणजे काय, 0. ठीक आहे, सो या 1 च्या खालचा इलेमेंट आपण काय केला, 0 केला युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे, सो आता ते रिप्लेस करूया. पहिला रो आहे तसा, दुसरा रो पण आहे तसा, फक्त कुठं चेंज झालाय, रो 3 मध्ये. काय चेंज झाला रो 3 मधले इलेमेंट, 0 0 आणि 0. ठीक आहे, ओके. सो 1 च्या खालचा इलेमेंट आपण 0 केला. आता काय करायचं, राईटचा इलेमेंट 0 करायचा. राईटचा इलेमेंट काय, 2 आहे, याला 0 करायचं आहे. राईटचा इलेमेंट 0 करायचा असेल तर आपण काय करतो, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करतो. मग हा 2 बघा कुठल्या कॉलम मध्ये आहे, थर्ड कॉलम मध्ये आहे. सो थर्ड कॉलमचे इलेमेंट लिहून घेतो, 0 2 0. कॉलम ट्रान्सफॉर्मेशनच्या वेळी कॉलम मधले इलेमेंट व्यवस्थित लिहायचे. कॉलम 3 चे इलेमेंट 0 2 0. कोणाला 0 करायचं आहे आपल्याला, या 2 ला, त्याला हायलाइट करतो. कशाचा यूज करून 0 करायचा, मी मगाशी सांगितलं, आपला डायगोनल इलेमेंट ज्या कॉलम मध्ये असेल त्याचा यूज करून. डायगोनल इलेमेंट कुठल्या कॉलम मध्ये, दुसऱ्या कॉलम मध्ये. सो दुसऱ्या कॉलमचा यूज करणार. काय इलेमेंट दुसऱ्या कॉलम मधले, 0 1 आणि 0. ठीक आहे, आता बघा केअरफुली, आपल्याला कोणाला 0 करायचं आहे, 2 ला 0 करायचं आहे. 0 करायचं असेल तर काय करायला लागतं, दोघांची पण व्हॅल्यू सेम यायला लागते. मग याची व्हॅल्यू 1 आहे आणि याची व्हॅल्यू 2 आहे. मग आपण काय करू शकतो, या 1 ची व्हॅल्यू 2 करू शकतो. कशी, बाय मल्टिप्लाइंग 1 बाय 2. ओके, आणि हे सगळीकडे अप्लाय करायचं कॉलम 2 वरती. 2 ने प्रत्येकाला मल्टिप्लाय करायचं कॉलम 2 च्या इलेमेंट्सना. ठीक आहे, आता व्हॅल्यू सेम झाली. मग आता ऍडिशन घेणार का सबट्रॅक्शन. नॉर्मली आपल्याला दरवेळी काय घ्यायचे, सबट्रॅक्शनच घ्यायची आहे. ठीक आहे, ओके. आता कॅल्क्युलेशन करूया. 0 मायनस 2 इंटू 0 म्हणजे काय असतं, 0 असतं. सो 0 मायनस 0 म्हणजे काय, 0. 2 मायनस 2 इंटू 1 म्हणजे 2, 2 मायनस 2 0. आणि लास्ट 0 मायनस 2 इंटू 0 0. सो 0 मायनस 0 म्हणजे परत काय ना, 0 येणार. ठीक आहे, ओके. आता हे इलेमेंट्स आपण लिहूया मॅट्रिक्स ए मध्ये. फक्त कुठले इलेमेंट बदलणार आहेत, कॉलम 3 चे. कॉलम 1 आणि कॉलम 2 चे इलेमेंट आहेत असे लिहिणार. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केलं की इलेमेंट्स कॉलम वाईज लिहायचे. पहिल्या कॉलम मधले इलेमेंट 1 0 0, दुसऱ्या कॉलम मधले इलेमेंट 0 1 0. ठीक आहे, आता तिसऱ्या कॉलम मधले इलेमेंट लिहूया जे आपण ट्रान्सफॉर्म केले. काय आले ते, 0 0 0. ठीक आहे, सो बघा तिसऱ्या कॉलम मधले इलेमेंट आले 0 0 0. ठीक आहे, आता नेक्स्ट स्टेप, पुढची स्टेप काय करणार आपण, डायगोनल मधला तिसरा इलेमेंट 1 करणार. करावा लागेल का, नाही. इलेमेंट नॉन झिरो असेल तर 1 करायचा, 0 असेल तर काहीही करायचं नाही. हे लक्षात ठेवा. आपले आता इथे नॉर्मल फॉर्मची स्टेप संपलेली आहे. सो आपला जो दिलेला मॅट्रिक्स होता तो आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये चेंज झालेला आहे. कुठला आयडेंटिटी मॅट्रिक्स या तुम्हाला ए मध्ये दिसतो बघा, 1 0 0 1. हा आयडेंटिटी मॅट्रिक्स दिसतो. मग हा आयडेंटिटी मॅट्रिक्स किती बाय कितीचा आहे, 2 बाय 2 चा आहे. I2 आहे हा. राईटला पण 0 आहेत, खाली पण 0 आहेत. ठीक आहे, सो बघा दिलेला मॅट्रिक्स ए आपण रो आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरून आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजेच नॉर्मल फॉर्म मध्ये चेंज केलेला आहे. मग तो आयडेंटिटी मॅट्रिक्स किती बाय कितीचा मिळाला मला, 2 बाय 2 चा मिळाला. मग जर आयडेंटिटी मॅट्रिक्स 2 बाय 2 चा मिळत असेल तर त्या दिलेल्या मॅट्रिक्सची रँक किती असणार आहे, त्या आयडेंटिटी मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे, ती 2 आहे. सो आपल्या दिलेल्या मॅट्रिक्स ए ची रँक किती असणार आहे, 2 असणार आहे. रँक कशी डिनोट करतो, रो ऑफ ए. सो या मॅट्रिक्सची रँक किती आली, 2 आली. आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं असेल नॉर्मल फॉर्म वापरून एखाद्या मॅट्रिक्सची रँक कशी कॅल्क्युलेट करायची. एकदम सिंपल एक्झाम्पल्स आहेत. इलेमेंट तुम्हाला फक्त 0
आणि 1 करता यायला पाहिजे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीरला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.